चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. भारत अमेरिका व्यापार करार आता दृष्टिक्षेपात. भारतासोबतच्या व्यापार करारावर अमेरिका आता आपल्या भूमिकेतील जोर कमी करत असल्याचे दिसून येत आहे. या मुद्द्यावरील चर्चेची पुढची फेरी दिनांक 13 जानेवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्या बैठकीपूर्वी अमेरिकेने भारताला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे नवे राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले की भारत आणि अमेरिकेतील संबंध खऱ्या मैत्रीवर आधारित आहेत. सोमवारी दिल्लीत पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा सुरूच राहतील असे संकेतही त्यांनी दिले. गोर म्हणाले, खरे मित्र मतभेद करू शकतात, परंतु त्यांचे मतभेद ते सोडवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील विश्वासावर बनलेल्या मजबूत संबंधाचा भाग म्हणून त्यांनी भारत आणि अमेरिकेतील सुरू असलेल्या व्यापार कराराच्या चर्चेचे वर्णन केले. भारत आणि अमेरिका व्यापार करार मुद्द्यांवर सक्रियपणे चर्चा करीत आहेत. पुढील फेरीची चर्चा 13 जानेवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. शुल्क आणि बाजारपेठेतील प्रवेशाबाबत मतभेद असूनही दोन्ही बाजू संपर्कात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गौतम बुद्ध आणि शाहू महाराज यांच्या पुतळ्यांसाठी आंदोलन. बेळगाव किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची 100 फूट उंच मूर्ती, त्याचप्रमाणे केली जवळील वळणावर चौकात छत्रपती श्री शाहू महाराज यांची मूर्ती उभारण्याचा ठराव होऊन 10 वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर ठिय्या मांडला, तसेच जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. महापालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाची माहिती मिळताच महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ तसेच महापालिका आयुक्त कार्तिक यांनी स्वतः रस्त्यावर बसून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी दलित संघर्ष समितीच्या नेत्यांनी सांगितले की 2016 साली तत्कालीन आमदार संभाजी पाटील आणि तत्कालीन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत मनपा बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला होता. यानुसार याची बांधणी व्हायची गरज आहे. मात्र 10 वर्षांनंतरही त्यावर कोणती कार्यवाही झालेली नाही, अशी टीका या सदस्यांनी केली. यावेळी दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न.
साने गुरुजींना अभिप्रेत असलेले शिक्षण आणि त्यांच्या स्वप्नातील भारत साकारणे गरजेचे बनले आहे असे प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक आनंद मेंडसे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षातील 58वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन बेळगावात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आनंद मेंडसे उपस्थित होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथील प्राध्यापक डॉक्टर ND पाटील नगरीत हे अधिवेशन झाले. साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई अध्यक्षस्थानी होते. या चर्चासत्रामध्ये प्रकाश मरगाळे, नागेश सातेरी यांच्यासह मुंबईहून आलेल्या अनेक विचारवंतांनी सहभाग घेतला होता. वेदांत फाउंडेशनतर्फे एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण. समाजात विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा देण्याचे वेदांत फाउंडेशनचे कार्य स्तुत्य आहे असे विचार महापौर मंगेश पवार यांनी व्यक्त केले. वेदांत फाउंडेशनतर्फे शनिवारी टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आदर्श शिक्षक, पत्रकार व पोलिसांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी एक्सलन्स पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. उद्योजक RM चौगुले अध्यक्षस्थानी होते. महापौर पवार यांनी यावेळी आपले विचार मांडले. तसेच रोटरी क्लबचे प्रांतपाल अशोक नाईक यांनी देखील आपले विचार मांडले. उपमहापौर वाणी जोशी यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, RM चौगुले, RY पाटील, संतोष जैनोजी, लिंगराज जगजंपी, वीरेश किवडसण्णवर आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार BB देसाई त्यांच्यासह जितेंद्र शिंदे, विलास जोशी या पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.